आव्हान शिरोमणी करता या ठिकाणी राज्य रेशीम पार्क बघण्यात जमलेलो आहोत. माझ्यासोबत लातूर जिल्ह्याचे शेतकरी आहे, त्यांचा परिचय घेऊया. तुमचं नाव सांगा. माझं नाव सुनील मुरलीधर वडदकर, राहणार कोळगाव, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर. जिल्हा लातूर. तुझ्यासोबत तुमची पत्नी आहे, पत्नी मुलगी आहे. मुलगी पण रेशीम उद्योग शिकून राहिली का? तुला समजते का मला मोठ वगैरे? तुला समजते? सांग बरं, मोटवर बसली म्हणजे अडी कशी राहते? चारा खाते का मोटवर बसल्यावर? नाही खात ना? बोल ना मग. नाही खात म्हणा. ओके आहे. नाही खात ना? बघा, हिला सुद्धा रेशीम उद्योग करते. एखादा अधिकारी जर रेशीम उद्योगामध्ये आला, आपण सांगत ना मोड, तो आपल्या विचारते मोड म्हणजे काय. पण शेतकऱ्याचं लेकरू तंत्रज्ञान शिकत आहे. कशातून शिकत आहे? प्रॅक्टिकल मधून शिकत आहे. आपण कोणत्या योजनेचे लाभार्थी आहात? ग्रामीण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. तुम्हाला पूर्ण पैसे भेटले आहे का? पूर्ण म्हणजे रेशीम सेटचे, कुशल सगळे बिल भेटले आहेत तुम्हाला. तुमचं नाव सांगा. मनीषा सुनील वडसकर. तुम्ही रेशीम उद्योगामध्ये यांना सहकार्य करता. आता मागच्या वर्षी याने किती किती पिकं काढले होते? 4 पिकातून किती लाख तुमच्याकडे आले? 4 लाख. 4 लाख रुपये. म्हणजे लाख रुपये तुम्ही एक पीक काढता. एकदा टाळ्या उद्या यांच्याकरता. 1 एकर. 1 एकर क्षेत्र आहे. बापरे. म्हणजे एका वेळेस किती एकर घेता? बघा, 150 अंडीपूल घेऊन 1 लाख रुपये काढणार सुद्धा लोक आपल्याकडे आहे. आपण 300 अंडीपूल घेतो आणि 1.5 क्विंटल माल काढतो. 150ला 160 बिलकुल. आणि सेंद्रिय. युट्यूबवर यांचं चॅनल आहे, ते रेशीमचे व्हिडिओ वगैरे शेतकऱ्याला माहितीसाठी पण टाकतात. बरं. काय नाव आहे तुझ्या चॅनलचं? मनीषा एस वडसकर. मनीषा एस वळसकर. तुमचं युट्यूब चॅनल आहे, चांगलं आहे. म्हणजे आपण जे चांगलं करतो ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. चांगलं तर खूप गावभर फिरते. उदाहरण म्हणजे फेऱ्यान लवली लावण्याला सुंदर होते म्हणते. मस्त लावण्यावर सुंदर, मग तिकडे घुरी पडत. पण रेशीम उद्योगातून माहिती जे असन ते लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. तुमच्या चॅनलला हार्दिक शुभेच्छा. तुमच्यापासून अजून रेशीम मध्ये लोक येऊ, त्यांचं उत्थान हो, त्याचं श्रेय तुम्हालाच जाईल. आणि आज या ठिकाणी तुम्ही आला, तुमचं स्वागत करतो. धन्यवाद.